चला बघूया ट्रेडिंग वरती घर चालतं का। दिवस दुसरा 2-2, 3-3 तास जेव्हा तुम्ही एखादा ट्रेडला होल्ड करता आणि 2-3 तासानंतर तो ट्रेड जेव्हा प्रॉफिट देतो तर त्याच टायमिंगला आपण काय करतो ते प्रॉफिट्स बुक करतो बिकॉज आपण लॉस खूप जास्त वेळ बघितलेला असतो। आणि आपला प्रॉब्लेम काय आपण प्रॉफिट्सला जास्त होल्ड नाही करू शकत। अशीच गोष्ट माझ्यासोबत आज 2 वेळा घडली तरी सुद्धा मी ऍज पर द रूल लाईक एंड ऑफ द डे ला लॉसच बुक केला 1.2%। आज आपण निगेटिव्ह आहे। आजचा डे सेकंड आहे मित्रांनो, जे 90 डेजचा आपलं चॅलेंज आहे त्यातला दिवस दुसरा। ऍक्च्युली जर बघितलं ना तर ट्रेड्स एकदम सही होते, लॉजिक्स एकदम बरोबर होतं, डिरेक्शन पण बरोबर होतं, पण ऍक्च्युली आपण स्टॉप लॉसेस छोटे छोटे घेतो ना, लाईक आपलं डिफाईन रिस्क आहे त्याच्यामुळे लॉसेस बुक केले आपण। आणि जे ट्रेड्स होते जे लॉजिक्स होते ना तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवून देतो चला। सो निफ्टी मध्ये आपण ट्रेड केला होता फर्स्ट। त्याच्यामध्ये काय झालं की जेव्हा मार्केट इथून पॉझिटिव्ह गेलं हा एक सपोर्ट आपल्याला माहिती होता, तो सपोर्ट वरती आपण बुलिश स्प्रेड बनवला होता आणि चांगले प्रॉफिट्स आले असते। बरं काय झालं स्टॉप लॉसेस छोटे असल्यामुळे स्टॉप लॉस पहिला ट्रिगर झाला आणि मार्केट वर गेलं। मग मार्केट वर गेल्यानंतर आपण काय केलं छोटी क्वांटिटी परत ऍड केली, देन आपला लॉस रिकव्हर झाला आणि मी प्रॉफिट मध्ये आलो। प्रॉफिट आल्यानंतर आपण प्रॉफिटला होल्ड केलं जसं की मी तुम्हाला बोललो ऑलरेडी, प्रॉफिटला होल्ड केलं। बट सेकंड हाफ मध्ये काय झालं कन्सोलिडेशन नंतर तो खाली आला। जेव्हा तो डाऊन साईड आला जेव्हा खाली चालला होता तर त्या टायमिंगला प्रॉफिटचं कन्वर्जन लॉस मध्ये झालं, म्हणजे लॉस चांगला झाला त्या केसमध्ये आपल्याला 1% तेव्हा पण क्रॉस नव्हता झाला। मग आय गेस इथे कुठेतरी मी शॉर्टिंगची पोझिशन घेतली आणि परत मला चांगले प्रॉफिट झाले, पण ह्या स्पाइक मध्ये परत रेड मध्ये कन्वर्ट झालो। सो अशा प्रकारे पूर्ण जे आहे ते एक रोलर कोस्टर राईड बघितली आपण। आज पूर्ण जर्नी जी राहिली ती एकदम डिफिकल्ट होती।